दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीमध्ये लोणार येथे जनता दरबार संपन्न झाला आहे। यावेळी इरतकर मंगल कार्यालय येथे झालेल्या या जनता दरबारमध्ये अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आमदार खरात यांच्यासमोर मांडल्या। या समस्येचं तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला आमदार खरात यांनी दिल्या, तर सर्व समस्यांचं योग्य पद्धतीने निराकरण करण्याचं आश्वासन सर्व विभागांनी आमदार खरात यांना दिले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत लोणार या ठिकाणी आणि या ठिकाणी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी आज या ठिकाणी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित केला होता। यामध्ये आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नागरिकांच्या कोणत्या प्रकारच्या समस्या आल्या आणि त्या समस्याचं निराकरण कशा पद्धतीने होणार याबद्दल आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जय महाराष्ट्र। मेहकर आणि लोणार मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आमदार जनता दरबार आज लोणार या ठिकाणी घेतलेला आहे। अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद सर्व जनतेने दिलेला आहे आणि मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच असा आमदारांनी घेतलेला जनता दरबार आहे। त्यामुळं अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला। जो हॉल केला होता तो अपूर्ण पडला। जवळजवळ 2-3 हजार लोकांची या ठिकाणी गर्दी झाली। खरं म्हणजे त्यांचे प्रश्न जास्त होते आणि आज वेळ कमी पडला अशी स्थिती निर्माण झालेली आहे। तथापि ज्याही सर्वांनी जे काही आमच्याकडं निवेदनं दिलेले, समस्या तक्रारी ज्या दिल्या, त्या सगळ्या तक्रारींची आम्ही डिजिटल याच्यामध्ये त्याची नोंदणी करतो आहोत आणि ते सगळे डिजिटल असलेले प्रत्येक तक्रार, कारण का जी तक्रार असते ते एका व्यक्तीची असते, ती तक्रार कागद नसून त्याच्या पाठीमागे एक माणूस असतो आणि त्याच्याही पाठीमागे त्याचं एक संपूर्ण कुटुंब असतं। ती केवळ तक्रार नाही, पण अतिशय सहानुभूतीपूर्वक व्यवस्थित प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून त्या तक्रारदाराला न्याय देण्याचं काम करण्यात येईल। आज रोजी जवळपास 150 ते 200 तक्रारींचं ॲट अ स्पॉट निराकरण करण्यात आलेलं आहे। परंतु संख्या खूप जास्त असल्यामुळं, खूप संख्या झाल्यामुळं सगळे निवेदनं एकत्र केलेली आहेत। त्याच्यामध्ये रस्त्यांचं विशेषतः सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी जास्त आहेत। रस्ते आहेत, अंतर्गत नाले आहेत, लाईटची व्यवस्था आहे, विहिरी बुजलेले आहेत, शेत रस्ते, पानंद रस्ते, गाव रस्ते, जोड रस्ते आणि छोटे मोठे जे काही थोड्या तक्रारी आहेत, काही भ्रष्टाचाराच्या आहेत, काही नमुना 8A रूपांतरित करण्याच्या संदर्भात आहेत, काही घरकुलाच्या संदर्भात आहेत, हप्ते मिळत नाही, संजय गांधी निराधारच्या संबंधात आहेत। विविध स्वरूपाच्या व्हरायटी ऑफ कंप्लेंट्स ज्या मला सुद्धा त्या कंप्लेंट मला स्वतःला मिळाल्यानंतर माझ्या सुद्धा ध्यानात त्यामुळे खरोखर भर पडली आणि अतिशय असं मोठं विस्तीर्ण हा एक क्षेत्र आहे आणि समाज मनाच्या ज्या काही वेगळ्या स्वरूपाच्या जे काही समस्या असतात त्या आज बघायला मिळाल्या। सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आजच्या बैठकीला SDO साहेब जे आहेत आपल्या मेहकर उपविभागाचे मिस्टर रवींद्र जोगी ते उपस्थित होते। तहसीलदार भूषण पाटील, BDO इथले ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे उमेश देशमुख जी होते। आमचे जे पदाधिकारी आहेत आशिष भाऊ राहटे, इकडे गोपाळराव बशिरे, बाकी सगळे आमचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष आमचे बुधवन साहेब आणि अनेक सगळे आणि सर्वसाधारण सर्व जी मंडळी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होती। अतिशय यशस्वी झालेला हा जनता दरबार आहे। मला तर वाटतं की हे जनता दरबार एक घेऊन नाही चालणार आहे, वारंवार हे घ्यावं लागणार आहे। दुसरं असं की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या तक्रारीचं काय झालं याच्यावरती आम्ही पुन्हा एक त्याला काय म्हणू आपण, याची तपासणी करणारी समिती, त्या निवेदनाचं काय झालं अशी समिती करणार आहोत। पुनर्निरीक्षण समिती आमच्या स्तरावरच करू, काही आमचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना घेऊन करणार आहोत। एकही तक्रार कचऱ्याच्या डब्यामध्ये जाणार नाही। प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यांना संबंधित उत्तर द्या। ते आमदार सिद्धार्थ खरात आणि त्यांनी या जनता दरबारामध्ये जो आयोजित केला होता त्यामध्ये जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लागतील याची ग्वाही दिली आणि एकाच जनता दरबारामध्ये हे प्रश्न सुटणार नाहीत असंही त्यांनी वक्तव्य केलंय। आणखी एखादा जनता दरबार यानंतर नक्कीच घेतला जाईल। रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा।
नाही वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या समोर रमेश महाराज फकीर बाबा यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चक्क पिंपळाच्या झाडावर चढून शोले स्टाईलने अनोखे आंदोलन केले। शासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले। या आंदोलनाची माहिती मिळताच मानोरा येथील तहसीलदार डॉक्टर संतोष शेवलीकर आणि मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नैना पोहकर यांनी तातडीने पोहरादेवी येथे धाव घेतली, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फकीर बाबा यांची समजूत घालून त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रमोद आडे यांनी। कलेक्टर माझी विनंती आहे, आज 29 वेळा निवेदन देऊन माझे जलसमाधी झाली, फाट आंदोलन केलं, या सरकारने दखल घेतली नाही। रितशीर माझी सर्व 11 ते 12 मागण्या आहे। या महाराष्ट्र सरकारने एक प्रोजेक्टला 42 लाख रुपये देऊ लागले। त्या आमदार खासदारला पेन्शन बंद करा, त्यांचे TADA बंद करा, आणि जोपर्यंत कास्तकार आपण एकत्र पद्धती काही मिळू शकत नाही। बाबांनो, मित्रांनो, बचेगा न तो बनाएगा घर। या सरकारने एवढा भ्रष्टाचार केलेला आहे। इलेक्शन त्या टायमाला आसिम ठाकूर मतदान घेतात, कास्तकारचे हाल बेहाल आहे। मागच्या महिन्यामध्ये ढगफुटीमुळं पोहरादेवी महाराष्ट्रामध्ये एवढं नुकसान, अफाट नुकसान झालेलं आहे। आपली जो मागणी आहे ना, निश्चित मागणी आहे, प्रथम मागणी आहे आपली, चौफेर तारकुंभन झालं पाहिजे। सबसिडी 90%, 50,000 रुपये हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे। घरकुलाला 5 लाख रुपये निधी मिळाला पाहिजे, कारण 1,30,000 मध्ये काय होते बाबांनो, तुम्ही स्टीलचा भाव पहा, तुम्ही सिमेंटचं पहा, आणि महागाई वाढलेली आहे। अरे या मंत्रीला, आमदार खासदारला शौचालयासाठी 50 कोटी रुपये आणि गरिबासाठी 1,30,000 रुपये। कापसाचे भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। या भ्रष्टाचाराला जागा दाखवा। जोपर्यंत रिश्चित माझी 11 मागण्या आहे, जोपर्यंत मागण्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही। आपली जो मागणी आहे, रिश्चित मागण्या बाबांनो, ही 11 मागण्या आहे। या महाराष्ट्रामध्ये त्याला काम कमी, त्याला पेमेंट जास्त, ज्या लोकांना काम जास्त त्याला पेमेंट कमी। भ्रष्टाचार सरकारपासून सावधान राहा आणि कास्तकारासाठी एकजुटी राहा। जय हो, जय किसान, जय जवान, जय मजूर। नुकत्याच आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंढे यांच्या आत्महत्येचे त्वरित तपास करून दोषींवर कडक कार्यवाही करा, अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंग बच्छिरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। डॉक्टर संपदा मुंढे आत्महत्येविषयी शिवसेना भूमिका व गटाची भूमिका काय? बघा, डॉक्टर संपदा मुंढे ही महाराष्ट्राची लेक, एक कर्तव्यदक्ष मेडिकल अधिकारी, आणि तिनं त्या मेडिकल ऑफिसरनं यांचे काळे काम म्हणजे रणजित नाईक निंबाळकर जे पडलेले खासदार आहेत, यांचे काळे काम आणि जे अनफिट लोकांना फिट करण्यासाठी, म्हणजे फिट दाखवण्यासाठी जो फिटनेस अहवाल द्यावा लागतो, त्यावर सही करण्यासाठी त्यांनी नकार दिला। गत 6 महिन्यापासून मला त्रास होतोय, या फलटणला माझं दम घुटतोय, इथले लोक परेशान करतात, इथले राजकारणी परेशान करतात, अशा प्रकारचे तक्रारी तिनं महिला आयोगला सुद्धा दिल्या, शासनाकडे सुद्धा पाठवल्या। आता तिथले ते पडलेले खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या साखर कारखान्यामध्ये जे जोर जबरदस्तीनं तिथं मजूर आणले जातात आणि तिथं काम करायला लावतात, त्यांना त्यांच्यासोबत मारपीट होते। 277 गुन्हे रणजित नाईक निंबाळकरांनी त्या मजुरांवर दाखल केलेले आहेत। त्यांना ब्लॅकमेल केलं जातं काम करण्यासाठी, पळून गेलात तर हातपाय तोडू,
असे 277 FIR रणजित नाईक निंबाळकरांनी त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबरला नाकेबंदी दरम्यान अटक करण्यात आली. वाई फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या आरोपीचं नाव मोहम्मद तौफिक याकूब आहे. याला पंचांच्या समक्ष अटक करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोट ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध जनावर तस्करांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे, विठ्ठल चव्हाण, गोपाळ जाधव आणि नितीन तेलगोटे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. केंद्रशासित प्रदेशाचे सचिव IAS सागर डोईफोडे हे शेलू बाजार मार्गे जात असताना तेथील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी डोईफोडे यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी IAS डोईफोडे यांच्यासोबत चेतन शिंदे, सूरज चौधरी आणि राजेश सागळे हे मान्यवर उपस्थित पाहुणे म्हणून उपस्थित होते. डोईफोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, ध्येय ठरवणे आणि सातत्य महत्त्वाचे आहे. हे युवकांना पटवून दिले. ग्रामीण भागातील युवकांनी संधी ओळखून पुढे यावे आणि प्रशासन सेवेसारख्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या सत्कार प्रसंगी मधुकरराव वाढेकर, डॉक्टर जायभाये, गैलास जाजू, राम राऊत यांच्यासह अनेक मान्यवर आणि तरुण वर्ग उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. खरं तर माझं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ टाकळी निंबोळी असून तरीसुद्धा या आपल्या एक भागाशी जुन्या काळापासून हे माझं एक नातं राहिलं. माझा आजोळ इथूनच जवळ त्याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे लहानपणीपासून कित्येक वर्ष खूप प्रसंग आला की या परिसरामध्ये वावरण्याचा. त्यामुळे नातं या सगळ्या परिसराशी जुन्या काळापासून आहे. त्या सगळ्या आठवणींना कळा देण्याची बऱ्याच वर्षानंतर संधी प्राप्त झाली. त्याचं कारण असं की प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर मला जम्मू काश्मीर हे राज्य आवडलं होतं. सर्वांना परिस्थितीचा परिचय नसेल. जम्मू काश्मीरमध्ये मागची 10 वर्ष विविध जिल्ह्यांमध्ये, वैष्णोदेवीच्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर होतो. त्यानंतर कुपवाडा नावाचा जिल्हा आहे, डोडा नावाचा जिल्हा, अशा आणि मागचे 10 वर्षे काश्मीरसाठी आपण सर्वांनी माहिती की देशासाठी आणि काश्मीरसाठी अवघड परिस्थितीतून हा सगळा भाग बघत होता. आणि त्यातून मार्ग काढत कशा पद्धतीने आपण काश्मीरसाठी काम करू आणि देशाच्या अविभाज्य भागासाठी आपण कसं प्रगतीची एक नवीन. कन्नड तालुक्यातील नाचनवल येथील जय राणा मित्रमंडळ आणि रामभक्त युवा मित्रमंडळ यांनी दीपावली सणाच्या निमित्ताने एक स्तुत्य उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श ठेवलाय. दिवाळीच्या शुभ पर्वावर एकत्र येत या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या राम मंदिर परिसरात मोठे स्वच्छता अभियान हाती घेतले. या परिसरातील प्लास्टिक, कागद, पत्रावळी आणि काचेचे तुकडे गोळा केले. तसेच मंदिराच्या आवारातील अनावश्यक गवत आणि कचरा पूर्णपणे जमा करून परिसर स्वच्छ केलाय. केवळ या स्वच्छतेवर न थांबता तरुणांनी सेवेचा हात पुढे करत मंदिराच्या देखभालीचे पूर्ण महत्त्वाचे काम केले. मंदिराच्या छतावरील गळती बंद करण्यासाठी त्यांनी सिमेंट आणून काँक्रिटीकरण करून दुरुस्ती केली. या आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक बांधिलकी जतन करणाऱ्या उपक्रमातून मंडळाने स्वच्छतेचा संदेश दिलाय. दिवाळीच्या सुट्टीत आलेल्या तरुणांनी पुढाकार घेऊन केलेल्या या कार्याचा ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील मित्र मंडळांनी भरभरून कौतुक केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी. नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंग बच्चिरे यांनी आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. कालपासून बच्चू कडू यांचं नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफी असं इतर मुद्द्यावर जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल आपली भूमिका काय, तो आपल्या पक्षाची भूमिका काय?
बच्चू कडू जरीही आमच्या पक्षाचे पदाधिकारी अथवा आमचे सहकारी नसले तरी त्यांचं आंदोलन या देशाचा पोशिंदा शेतकरी राजा, या शेतकरी राजासाठी त्यांचं आंदोलन आहे आणि ते वैयक्तिक एका माणसासाठी किंवा एका समाजासाठी किंवा एका धर्मासाठी आंदोलन करत नाही. ते महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे, ज्याची मागणी गत 4 महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपयाची नुकसान भरपाई द्या, त्याचा पूर्ण पीक विमा द्या, त्याच्यावर असलेलं कर्ज, शेतीचं कर्ज हे तत्काल माफ करा. अहो आपलेच मुख्यमंत्री होते ना, जेव्हा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये बोंबलू सांगत होते की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा 7/12 करू, कोरा कोरा कोरा. विसरले का देवेंद्रजी? आपण विसरलात का? शेतकऱ्यांचा 7/12 सरकार आलं, सगळ्या घोषणा विसरले, शेतकऱ्यांना विसरले. पण हे आंदोलन थांबता कामा नये. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याला कर्जमाफी मिळत नाही, त्याला हेक्टरी 50,000ची मदत मिळत नाही, त्याला पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन. आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला आम्ही 100% त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत. निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या वतीने दीपावली निमित्त निराधार वृद्धांची सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय. आजच्या काळात दगडी देवांची पूजा करण्यापेक्षा माणसांमध्ये देव पाहणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त करत मातोश्री वृद्ध आश्रमातील वृद्धांनी फाउंडेशनच्या कार्याचे मनोभावे कौतुक केले. फाउंडेशनने दीपावलीच्या निमित्ताने आजी माजी सैनिकांनी एकत्र आणून जमा केलेल्या निधीतून भगवान बाबा बालिका आश्रमात 140 ब्लँकेट आणि मातोश्री वृद्धाश्रमात 30 ब्लँकेटचे वाटप केले. त्याचबरोबर शहीद जवान सुनील जाधव आणि इतर शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ किशोर पंचक्रोशीत चलो जलाए एक दिया शहीद के नाम हा कार्यक्रम घेण्यात आलाय. वृद्धांनी बोलताना तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमी पडणार नाही, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात. ज्यांच्याजवळ पवित्र तन, स्वच्छ मन आणि निस्वार्थ माणुसकीचं धन आहे, ज्यांना प्रसिद्धीची गरज भासत नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ठाम पाठिंबा देण्यासाठी सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकरी नेत्यांची एक तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठक देऊळगाव राजा येथे पार पडली. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर, विशेषतः कर्जमाफी, पीक विमा, वीज दरात कपात आणि शासनाच्या निष्क्रिय धोरणावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत विजय घोंगे पाटील, शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे, प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाये, सचिन भागिले, नितेश देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बच्चू कडू यांनी नागपूर येथे उभं केलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आलेलं आहे आणि त्याला सिंदखेड राजा मतदारसंघातील सर्व शेतकरी नेत्यांचा संपूर्ण ठाम पाठिंबा राहील, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास संपूर्ण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे राहील, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय. या बैठकीच्या शेवटी शेतकरी योद्धा कृती समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वांनी शेतकऱ्यांचा आवाज आता थांबणार नाही, अशी गर्जना देत आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा जाहीर केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी. नमस्कार, मी बालाजी सोसे. आपण आज देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आज काही शेतकऱ्याची तातडीची मीटिंग होती. त्या मीटिंगच्या अनुषंगाने आज आपण शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री गजानन जायभाये यांच्याशी बोलणार आहे. आज नागपूर या ठिकाणी चालू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि यांच्या संघटनेच्या वतीने पुढील रणनीती कशी असणार आहे, पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार आहे, या संदर्भात आपल्यासोबत गजानन जायभाये, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, मी गजानन जायभाये,
जे नागपूरला जे बच्चूभाऊचं आंदोलन चालू आहे, जी आज तातडीची आपले देवाभाऊ मुख्यमंत्री यांच्याशी जी मीटिंग आयोजित केली होती, त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, अन्यथा कर्जमाफी जर दिली नाही तर देळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात शेतकऱ्याचा उद्रेक होईल. कारण कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. जे 2012मध्ये कापूस आणि सोयाबीन विकत होतं तेच 2025मध्ये विकतं आणि खताचे आणि औषधाचे भाव दुप्पट झालेत. जर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही तर जर बच्चूभाऊ कडू यांनी जर आदेश दिले तर आम्ही 100% समृद्धी महामार्ग बंद करू सिंदखेड राजा चेक पॉईंटवर, अशी मी देळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यातर्फे ग्वाही देतो. या ठिकाणी यांनी सांगितलं, जर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जर शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे बुलढाणा जिल्ह्यामधून सिंदखेड मतदारसंघातून जे समृद्धी महामार्ग गेलेला आहे, हा सिंदखेड राजा या ठिकाणी बंद करणार असल्याचा इशारा यांनी थेट दिला आहे. आता प्रशासन याकडे कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळणार आणि मुख्यमंत्री साहेबांनी कशा पद्धतीने या ठिकाणी ज्या आंदोलनाची मागण्या त्या पूर्ण करणार का संपूर्ण समृद्धी महामार्ग बंद पडणार, हाच आपल्याला पाहावं लागणार आहे. मी बालाजी सोसे, सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी, न्यूज मराठी 24 बुलढाणा. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती या पावसामुळे निर्माण झाली आहे. मागील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले धान आणि कापणीसाठी उभे असलेलं पीक पूर्णपणे जमीनदोस्त होऊन पाण्यात बुडाले. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या गंभीर परिस्थितीची खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत तिरोडा तालुक्याचे तहसीलदार ठाकरे, कृषी अधिकारी गेडाम आणि तलाठी भगत हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉक्टर पडोळे यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्याशी नुकसान भरपाईच्या विषयावर चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना सरसकट किंवा शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी देता येईल यावर भर देण्यास सांगितले. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. निसर्गाच्या या दुष्टचक्रातून सावरत असतानाच आता शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. परिणामी यंदा बहुतांशी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला माल कवडीमोल भावाने पिकण्याची वेळ त्यांच्यावर आली. वाशिम जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र मंजूर असूनही अद्याप एकही केंद्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्यांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली असली तरी व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला व्यापारी प्रति क्विंटल 4,000 रुपये असा भाव सांगतात, परंतु प्रत्यक्षात त्यातून 15 ते 20% ओलावा आणि माती कचरा वजा केला जातो. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती केवळ 3,000 ते 3,250 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळतो. या भावातून शेतीत केलेला खर्चही भागत नसल्याचं विदारक चित्र वाशिम जिल्ह्यात दिसत आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या विचारांनी ग्रासला आहे. तर शासकीय खरेदी केंद्र त्वरित सुरू न झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायमच राहणार असल्याचं चित्र दिसत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मंगरुळपीरमधील पारडीताड येथील 80 वर्षीय गोविंद झिंगराजी टोंचर यांचा गावाजवळील शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी तातडीने कार्यवाही करत मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक आणि पिंजर शाखा मंगरुळपीर येथील अतुल उमाळे यांनी सर्च ऑपरेशनसाठी बोलवण्यात आले.
अतुल माळे यांनी तत्काळ पथक प्रमुख आणि जीवनरक्षक दीपक सदापुळे यांना या घटनेची माहिती दिली। दीपक सदापुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पथकाने अवघ्या 1 तासाच्या आत विहिरीतील मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिलाय। यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।